यावेळेला आमदार झाला त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की आंबेगाव तालुक्यामधला आपला हा आदिवासी समाज मागासलेला आहे आणि या समाजाला इतरांच्या बरोबरीनं पुढं आणलं पाहिजे आणि म्हणून काही कार्यकर्ते शोधत होतो. काही कार्यकर्ते मला मिळाले. आता संजीव असेल, प्रकाश गोरख असेल, सुभाषराव मोरमाले असतील, नंदा सोनावणे असतील, हे लोक गेले 30-35 वर्ष माझ्याबरोबर काम करतात आणि माझ्याबरोबर काम एकच करतात ते म्हणजे आदिवासी समाजासाठी काहीतरी आपल्याला करायचं. पण आज तुमची सगळ्यांची तक्रार काय की आमच्यासाठी काहीच झालं नाही आणि ते खरं आहे, तुमच्यासाठी काहीच झालं नाही. कारण आपल्याकडे वेगवेगळे समाज आहेत. एक वरच्या भागामध्ये राहणारा महादेव कोळी समाज आणि इकडं खालच्या बाजूला राहणारा मग वेद समाज किंवा आणखी भाकर समाज, कातकरी समाज, हे समाज. आता इकडं हे 4 नेते मिळाल्याबरोबर वरच्या भागातली छोटी गोष्ट असो नाही मोठी गोष्ट असो ती माझ्यापर्यंत आणून पोचवायचं काम आम्ही लोक करायचे आणि मग त्याच्यामध्ये सरकारमध्ये आम्ही लोक सरकारच्या दरबारी भांडून या भागासाठी निधी आहे. आपल्याकडं बजेट जे पंचमंडळ जाहीर करतं त्या बजेटमध्ये जनरल पब्लिकसाठी एक पार्ट आहे, आदिवासीसाठी एक पार्ट आहे आणि मागासवर्गीयांच्यासाठी एक पार्ट आहे. आता ह्या मधल्या आदिवासींच्या पार्टमध्ये म्हणजे शरद पवार साहेबांनी त्याला हा निर्णय केला आणि बरोबर टिकट साहेब होते त्यांनी पण याच्यात निर्णय केला की जशी लोकसंख्या आहे तेवढा निधी त्या समाजाला गेला पाहिजे आणि बजेटमधला 9% निधी हा आदिवासी समाजाला गेला पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतली आणि तेव्हापासून ती आज चालू आहे. निधी आम्ही देतो, 9% निधी आदिवासी विभागाला देतो, पण तो सगळाच निधी सगळ्याच आदिवासींच्या पर्यंत पोचतो असं नाही. तर तो निधी मग PO ऑफिसला काही जातो, ठाण्याच्या ATCच्या ऑफिसला काही जातो, नाशिकला काही जातो. पण जसं हे मागील कोळी समाजाचं नेतृत्व करायला हे लोक किंवा अडीअडचणी मांडायला हे लोक काम करतात तसं मी कितीतरी वर्षापूर्वी सांगितलं होतं की तुमच्या समाजातले 2 कार्यकर्ते मला फक्त द्या. तुमचे 2 कार्यकर्ते आणि आमचे 2 कार्यकर्ते, 4 कार्यकर्ते तुमच्या घरोघर येतील आणि घरोघर येऊन तुमच्या अडचणी तुमचे प्रश्न समजावून घेऊन ते प्रश्न सोडवायचं काम आम्ही त्याच्यामध्ये करतो. आम्ही आंदोलन करणार नाही, आम्ही कोणाला शिवीगाळ करणार नाही, आम्ही दुसरं काही करणार नाही. आमचा एक प्रामाणिक आणि प्रांजळ हेतू आहे की आणि जसे आदिवासी आणि आज तुमच्यापैकी जसे या भागात आहे तसे पूर्व भागात पण आहेत ना. लोणीमध्ये समजा आता किंवा धामणीमध्ये इतर भागात सगळे कार्यकर्ते जातात, पण तिथे जे कातकरी आहेत ते कातकरी कुठं जात नाही. आज आपल्या शेनोलीच्या तिथं आणि पलीकडे टेंबऱ्याच्या तिथं अनेक कातकरी राहतात, पण कुठं राहतात ते राहतात नदीकडे. तुमचं म्हणणं काय की आम्हाला आमचं घर बांधून द्या आणि घर बांधून केलं की दुसरा प्रश्न येतो आमच्याकडे जागा नाही. आता सरकारने हा पण निर्णय घेतला की ज्याला घर बांधायचंय आणि ज्याला जागा नाही त्याला सरकारी खर्चाने जागा खरेदी करून द्यायची. पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण
अनेक गावातले लोक आपल्या समाजातल्या लोकांना आपल्या गावामध्ये येऊन द्यायला इच्छुक नाही. नको, आमच्या गावात नको, दुसरं कुठं नाही, तिकडे नाही. तर मी तर विचार केला होता की ही जिल्ह्याची इरिगेशन कॉलनी, त्या इरिगेशन कॉलनीमध्ये हे सगळ्या बांधवांच्यासाठी घरं तिथं बांधायची, पण तिथं सुद्धा ग्रामस्थांचा विरोध. आपण काही घरं मागायचं आता या माळींच्या घटनेनंतर आणि कोकणामध्ये बांधली ना काही घरं ठाणे जिल्ह्यात. काही लोकांना घरं आपल्या इकडे नाही, पण ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही लोकांना घरं बांधून दिली. आणि तुम्ही म्हणता आमच्या मुलांना शिक्षण मिळत नाही. मला मोठी काळजी वाटते. आज या भागामध्ये सगळ्या जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा ज्या आहेत, त्या प्राथमिक शाळेमध्ये मुलं नाहीत म्हणून शाळा बंद करायची वेळ आलेली आता. मग आपली मुलं गेली कुठं? सगळी मुलं नाही म्हणून जर शाळा बंद करायची असेल तर आपली मुलं गेली कुठं? आज जर श्रीमंतांची मुलं किंवा चांगली परिस्थिती ज्यांची आहे त्यांची मुलं जर इंग्रजी मीडियमच्या शाळेत शिकत असतील तर 1 रुपया सुद्धा न देता तुमच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिकवण्यासाठी गोडेगावला इतकी सुंदर शाळा बांधलेली आहे, निवासी शाळा बांधलेली आहे. तुम्हाला घर शोधायची गरज नाही. मुलगा आणून घातलं की त्याचं जेवण, कपडे, धंदे, शिक्षण हे सगळं सरकार करत आहे. आणि तरी आपण म्हणतो की आमच्या मुलांना शिकायला मिळत नाही आणि एक दुःख आपण त्याच्यामधून व्यक्त करत असतो. थोडक्यात थोडंसं आपलं कशातलं अज्ञान नाही म्हणा किंवा त्याची माहिती आपण योग्य पद्धतीने घेतली नाही म्हणा किंवा तुमच्यामधले काही कार्यकर्ते पुढे येऊन या प्रश्नाला हात घालत नाही म्हणा. आता तुमच्यासाठी काम कोण करणार? तुमच्या समाजाचे लोक करणार. आता तिकडचे दुसरे बागायतदार लोक, ऊसाचे बागायतदार लोक हे येऊन इथं तुमच्या इथं काम करतील? ते नाही काम करणार. तुमच्या इथं आपल्या समाजातलीच मुलं आणि गरिबाच्या घरातली पाहिजे असं काही नाही. जरा शिकली सवरलेली मुलं. आता मी पाहतो, आम्ही आता ज्या वेळेला निवडणुका वगैरे लढतो त्यावेळेला मुंबईवरून अनेक जण येतात. अनेक जण राजकारणामध्ये सहभाग घेतात. आता 30-35 वर्ष मलाही झाली राजकारणात आमदार होऊन. 35 वर्षात बऱ्याच लोकांचं रिटायरमेंट पण झालं. आता ते लोक तिकडे रिटायर होऊन इकडे येतात, पैसे मिळतात आणि इथं आल्यानंतर मग काय करतात? इथेही निवडणुकीला उभं राहतात. ग्रामपंचायतला उभे राहतात. पूर्वी ग्रामपंचायतला कोणाला उभं करायचं म्हटलं तर बरोबर कोणाला तरी उभं करायला नाही. आता ज्या वेळेला डायरेक्ट मतदान झालं त्यावेळेला मला तर अशी माहिती मिळाली की एका गावामध्ये मुंबईत आलेल्या एका कर्मचाऱ्यांनी त्याला पेन्शन मिळाली की सगळी पेन्शन 8-9 लाख रुपये ग्रामपंचायतच्या निवडणुकीत खर्च केले आणि गावचा सरपंच. आता त्या गावच्या सरपंचाला काहीच आहे का? मग गावचा सरपंच होऊन काय करणार? काय तिथं त्याच्याऐवजी एखादी शाळा काढली, त्याच्याऐवजी एखादी बालवाडी काढली, त्याच्याऐवजी समाजाला काही मदत केली तर हे अधिक जास्त महत्वाचं आहे. आणि या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे प्रोजेक्ट ऑफिसर तुमचं आहे आणि बाकी लोकांनी सुद्धा, म्हणजे तुम्ही लोकांनी सुद्धा. फक्त तुम्ही माझ्या कोणी जातीमध्ये जन्माला आला म्हणून तुम्ही फक्त माझ्या कोणी जातीचंच पाहिलं पाहिजे असं नाही. तुम्ही सगळ्या जातींचं पाहिलं पाहिजे. मी काय आदिवासीच्या घरात जन्माला आलो नाही,
आदिवासीच्या संदर्भामध्ये किंवा मागासवर्गीयांच्या संदर्भामध्ये जेवढी आस्था माझ्या मनामध्ये आहे तेवढी आस्था तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असली पाहिजे आणि ते करून तुम्ही काम केलं पाहिजे. आणि म्हणून आपण आज फोन करूया. मी सगळ्यांना सांगेन, आणखी म्हणून ते बिरसा परिवारवाले असतील, ते किसान सभा असतील, आणखी कोणी असतील, तुम्ही आंदोलन नका करू. रस्त्यावर बसून तुमचे प्रश्न सुटणार नाही. तुमचं काय म्हणणं आहे, तुमचा काय प्रश्न आहे तो आम्हाला येऊन सांगा. आम्ही सरकारमध्ये बसलेलो आहोत, आम्ही सोडवायचा प्रयत्न करू. आमच्या ज्याने नाही सुटला तर मग तुम्हाला त्या ठिकाणी आंदोलन करायला खुशाल त्या ठिकाणी उभा आहे. त्याला काही कोणाची बंदी नाही किंवा त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. परंतु आज इतक्या वर्षानंतर सुद्धा हा आपला समाज केवळ आपल्याला नेतृत्व नाही म्हणून मागं पडलाय आणि म्हणून जे दुःख तुमच्या मनामध्ये आहे ते दुःख संपवण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. तुम्ही मासेमारी करता, हरकत नाही. मासेमारी करून तुम्ही विक्री करून 4 पैसे त्याच्यामधून मिळवा. पण आपले घरातले काही पुरुष मासेमारीच्या बरोबर दुसरं पण काम करतात. त्याच्यामुळं कुटुंब मागे जातं. आपण जर आपल्याला व्यसन लागलं आणि आपण त्या व्यसनाच्या त्याच्या पाठीमागे गेलो तर लोक कसे आपल्याला जवळ येतील. लोकांना जवळ येऊ देण्यासाठी आपण आपली वागणूक सुद्धा तशी चांगली राहिली पाहिजे. कोणाला वाईट वाटलं तर वाटू नका. मी स्पष्ट बोलतोय कारण मी हे अनेक वर्ष तुमच्याच लोकांच्याकडून ऐकलेलं आहे, या भागातल्या लोकांच्याकडून ऐकलेलं आहे. आज नोकरी पाहिजे. आता नोकरी म्हटल्यानंतर शिक्षण आलं आणि मग शिक्षण तुम्हाला एवढ्या आश्रमशाळा काढल्या, एवढे मुलींना वसतिगृह काढले, एवढे मुलांसाठी वसतिगृह काढलेले, एवढ्या ही इंग्रजी माध्यमाची शाळा काढलेली आहे. आणखी जे लागेल ते द्यायला आपण तयार आहोत. मी ज्या वेळेला उच्च पर्यंत शिक्षण विभागात मंत्री होतो त्यावेळेला मी एक निर्णय घेतला होता की आदिवासी समाजातली आणि मागास समाजातली जी मुलं आणि मुली इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, MBA या अभ्यासक्रमाला जातील त्यांची 50% फी सरकार भरेल आणि त्यांना 50% फीचा त्या ठिकाणी सूट दिली जाईल. आता 15 दिवसापूर्वी 1 महिन्यापूर्वी आम्ही सरकारने निर्णय घेतला की आता आम्ही कुठल्याही समाजातली असली तरी या भारत भूमीच्या किंवा महाराष्ट्राच्या भूमीवर जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण मोफत द्यायचा निर्णय घेतला. सरकार देणार नाही. आता फी द्यायची नाही, वसतिगृह आहे, जेवणाची सोय आहे. आपल्याला फक्त अभ्यास करून आपली मुलं शिकून घ्यायची. आपली मुलं जर शिकली तर निश्चित प्रकारे पुढे जातील ती मुलं आणि मग त्याच्यामधून आपल्या स्वतः संसारामध्ये भरभराट येऊ. आता सरकारने दुसरी योजना काढली, लाडकी बहीण. इकडे आली का नाही आली? हात वर करा. कोणाकोणाला पैसे मिळाले? तरी हसत नाही तुम्ही. सरकारने दर महिन्याला 1500 रुपये तुम्हाला द्यायचं ठरवलं नाही. तुम्हाला एक वेगळा हातभार त्याच्यासाठी लागलेला आहे आणि तो हातभार आपल्याला त्या ठिकाणी देऊन सरकारची मदत करायची तयारी. आता बंधाऱ्याचा जो प्रश्न आहे
अधिकारी आम्ही केलाच नाही. एक अधिकारी ते सस्पेंड झाला. त्याला मी माझ्या ओळखीचे होते, माझे स्नेही होते, परंतु आणि चीफ इंजिनियर होते. त्यांना सांगायचं तुम्ही कोंडवळच्या बंधाऱ्याचं काम करा. म्हणजे साहेब हे फॉरेस्ट आहे, म्हटलं जाऊ दे काय होईल तुम्ही आहे तुम्हाला सांभाळायला तुम्ही काळजी करू नका. त्यांनी फॉरेस्टमध्ये कोंडवळच्या बंधाऱ्याचे काम सुरू केलं. त्यांना सेवेतून त्या ठिकाणी काढून टाकलं. सरकारची परवानगी न घेता हे बंधाऱ्याचं काम तुम्ही सुरू कसं काय केलं, फॉरेस्टची परवानगी घेतली. म्हणजे एवढं धाडस मी केलं तर ठीक आहे, पण अधिकाऱ्यांनी केलेलं हे जे धाडस आहे हे महत्वाचं आहे आणि तो विषय आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवला पाहिजे. आता बऱ्याच टीका होतात, बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात, काही भावनिक प्रश्न तयार केले जातात. आता काही लोक म्हणतात भीमाशंकरचं देवस्थान आमचं आदिवासी देवाला कोण विकत घेतो आहे, सगळ्यांचा आहे, पण एक भ्रम तयार करण्यासाठी ज्यावेळेला हे बोललं जातं. दिंड्या करणारा बाबूजी केलेलं यांचं नाव आहे. आता ज्या वेळेला भूमिपूजन झालं 1978 साली शरद पवार साहेब काळात मुख्यमंत्री होते आणि गोविंदराव आले त्यावेळेला पाटबंधारे मंत्री होते. 78 साली मनसरच्या चौकात करायला सभा झाली. त्या सभेतच हे जाहीर केलं होतं की डोंगरे धरणाला हुतात्मा बाबू वेणू सागर असं नाव देण्यात येईल. हे नामकरण 78 मध्ये झालं. आता विनाकारण आपण भांडण लावलं, जर काही त्याचा फायदा होणार असेल तर गोष्ट त्या ठिकाणी ठीक आहे. बाकीच्या किचन शेड बंद करा आणि महिलांना काम द्या. आता बघू याच्यामध्ये वस्तुस्थिती काय आहे, पण सरकारचा उद्देश स्वच्छ आहे. सरकारचा उद्देश पाहिजे तुम्ही तुम्हाला एक दिवशी एक 2 बस करून देतो आमच्याकडे गुजरातमध्ये जा, तिथे असं स्टेशन आहे आणि त्या स्टेशनमधून दिवसाला 1,00,000 चपात्या त्या ठिकाणी त्या महाराष्ट्रीमधून बाहेर काढल्या जातात आणि प्रत्येक शाळेत गरम डबा त्या मुलांच्यासाठी त्या. आता आपण जर असं ते चांगलं करायला गेलो तर ते बंद करा. त्याला घडलं असेल समजा सगळीकडे गळाला तिथं नको, पण सगळीकडेच हे घडतात अशा काही गोष्टी आहेत. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आदिवासी समाज आणि शेतकरी समाज यांना प्रवाहात आणण्यासाठी मी म्हणजे तुमच्याकडे मागणी केली तर तुम्ही हो म्हणा, विचार करून बघा. महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणी ह्या मुख्यमंत्र्याच्या बहिणी. आता माझ्या आंबेगाव तालुक्याच्या सगळ्या बहिणी त्या माझ्या बहिणी आहेत आणि तुम्हाला तुमच्यासाठी आता पुढच्या 5 वर्षामध्ये वरच्या काळामध्ये काम करत असताना आपल्या आदिवासी समाजाकडे जास्त लक्ष द्यायचंय हे मी ठरवलेलं आहे आणि तेवढंच तुम्हाला सांगतो आणि आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.